महाराष्ट्रातले अनेक अधिकारी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सेवा बजावत आहेत. तसंच अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की आसामच्या पोलीस मुख्यालयामध्ये देखील महाराष्ट्रातले अनेक अधिकारी आहेत आणि त्यातलेच डॉक्टर धनंजय धनवट आपल्यासोबत आहेत. खरं ते मूळचे महाराष्ट्राचे आहेत आणि साताराच्या सैनिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. म्हणजे आसाममध्ये देखील आपल्याला सातारा सैनिक स्कूलचे विद्यार्थी भेटले आणि मेघालयमध्ये देखील आपल्याला मेघालयमध्ये देखील आपल्याला सातारा सैनिक स्कूलचे विद्यार्थी मिळालेले होते. आज आपण इथल्या कायदा सुव्यवस्थेविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. महाराष्ट्रापासून अनेक हजारो किलोमीटर तुम्ही दूर आलेला आहात. 3000 किलोमीटर. तर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र आणि आसाम यामध्ये काय फरक आहे? कायदा सुव्यवस्थेमध्ये एसेन्शियली असा फरक असा कधी नसतो, बट त्याच्यासमोर जी आव्हानं असतात ती वेळोवेळी बदलत असतात. गेले 10-12 वर्ष मला इकडं काम करण्याची संधी मिळालेली आहे. ज्यावेळी आम्ही आलो होतो त्यावेळी आसामचं मुख्य चॅलेंज हे इन्सर्जन्सीचं होतं. इथं दहशतवादाचं मोठं, संत्रासवादाचं मोठं चॅलेंज होतं, आव्हान होतं. 2008 साली इथं मोठा, एक्झॅक्टली 25 वर्षापूर्वी इथं एक मोठा ब्लास्ट गुवाहाटी सिटीमध्ये झाला होता. त्यानंतर 2014 साली 76 आदिवासींनी एका रात्रीमध्ये गोळीबार करण्यात आला होता त्यांच्यावरती. आणि छुटपुट घटना अशा भरपूर इथं होत होत्या. तर आमच्या पोलिसिंगच्या या पिढीला हे सगळं आम्हाला फर्स्ट हँड करता आलं, कॉन्ट्रीब्यूट करता आलं. आणि अत्यंत प्राऊडली आम्हाला तर सांगू वाटतं की गेल्या 3-4 वर्षामध्ये इथं 0 कॅज्युअलिटी कुठलेही एका सिव्हिलियनची नाही किंवा सिक्युरिटी फोर्सेसची नाही. आमच्याकडे आफ्स्पा जो होता, आर्म्स फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट, तर तो पूर्ण राज्यभरामध्ये होता. तो कमी होऊन आता फक्त 4 आसामच्या जिल्ह्यांमध्ये राहिलेला आहे आणि एकदम नॉर्मलसी आलेली आहे. त्यामुळे पोलिसिंगचं चॅलेंज नेहमीच बदललेलं आहे. आमचे गोल्ड पोस्ट आता बदलले आहेत आणि त्याबद्दल आम्ही छान वाटतं. म्हणजे इन्सर्जन्सी कधीही कुठल्याही समाजाला पुढे घेऊन जात नाही, तर ते आम्ही डेव्हलप केलं. आणि कायदा सुरक्षा व्यवस्था जेव्हा चांगली असते त्याच्यानंतरच विकास आणि डेव्हलपमेंटला सुरुवात होतं. त्या फेजमध्ये आम्ही आलो आहोत. आता आम्ही कन्व्हेन्शनल पोलिसिंगकडे जातो आहे. सायबर क्राईम्स असतील किंवा जे कन्व्हेन्शनल कुठले घरफोडे असतील, दंगली असतील, ते आता आम्हाला चॅलेंज म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. ॲट द सेम टाईम दंगलींचं पण इथं प्रादुर्भाव अजिबात नाही आहे. आसाम बंद कल्चर काही वर्षांपूर्वी आमच्याकडे होतं, ते पूर्णपणे मोडीत निघालं असं आम्ही ठामपणे सांगू शकतो. बरं, आम्ही जे महाराष्ट्रातून आसामला पाहतो ते दंगलीचं आसाम, जाळपोळीचं आसाम अशा पद्धतीचं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. मुख्य म्हणजे त्या आसाम होण्यासाठीची काय कारणं होती आणि ती तुम्ही कशी दूर करायचा प्रयत्न करतात किंवा केली आहे? पूर्वीच 10 वर्षापूर्वीचं आणि त्याच्या आधीचं एक 3 दशकं आपली सगळी याच्यातच गेली, जाळपोळीत गेली. आणि व्हिज्युअल्स जे असतात ना ते लोकांच्या सायकीमध्ये, मेमरीमध्ये जास्त काळ असतात. त्यामुळे एक परसेप्शन एक तसं झालं होतं सगळीकडे की हा एक जळता प्रदेश आहे. पण गेल्या 3-4-5 वर्षामध्ये ॲब्सोल्युटली नॉर्मल झालेलं आहे. त्याला अनेक आमच्या आसाम पोलीसच्या, इव्हन इंडियन आर्मीच्या, पॅरामिलिटरीच्या, आमच्या सगळ्या शिपायांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे रक्त आणि खून पसीना याच्यामध्ये आलेला आहेत की ज्याच्यामुळं आत्ता आपल्याकडे कम्प्लिटली इथं नॉर्मल्सी आलेली आहे. याच्यासाठी प्रचंड मोठं योगदान, प्रचंड बलिदान अख्ख्या सरकारचं, हे सगळे स्टेट असते. आणि लोकांचं यात जोपर्यंत योगदान येत नाही तोपर्यंत याला संपूर्ण सक्सेस मिळत नाही. तर इथल्या लोकांनी ठरवलं की हा सगळा जो काही अस्थैर्याचा काळ आहे त्याला संपवायचा, ज्याच्यामुळे आता आपल्याकडे खूप चांगलं असं डेव्हलपमेंट आहे. आता तुम्ही बघू शकता की गुवाहाटी इज लाईक एनी अदर सिटी. इथं ट्रॅफिक जॅम येतात आणि मला लोक कंप्लेंट करतात आम्हाला की इथं ट्रॅफिकचा जॅम प्रॉब्लेम आहे. मग असं ऐकून म्हणजे कुछ दाग अच्छे होते तसं म्हणतात, ट्रॅफिक अच्छा होत आहे कारण इथं फ्लायओव्हरची कामं चाललेली आहेत, गाड्यांची संख्या वाढतीये, बाजारपेठांमध्ये गर्दी आहे. त्याच्यामुळे जर ट्रॅफिक होत असेल तर हे चांगलंच लक्षण म्हणायला पाहिजे. सध्या आपण त्याच्यात आत्ता जे आपले डीजी आमच्याशी बोलले त्यात त्यांनी सांगितलं की तुमचे सगळ्यांचा नंबर जो आहे तो सर्वसामान्य व्यक्तीकडे असतो. याचा फायदा काय आणि तोटा काय? याचा फायदा बेसिकली काय की आम्ही ॲक्सेसिबल आहे. म्हणजे UPSCच्या ज्या माझ्या पर्सनल याच्यामध्ये स्टोरी इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलं होतं की तुम्ही कसे ॲक्सेसिबल राहाल. तर त्यावेळी मी सांगितलं होतं 2009च्या इंटरव्ह्यूमध्ये की मला माझा नंबर सगळ्यांकडे असेल, सगळ्या जनतेकडे असेल. त्यावेळी मला बोर्डने विचारलं होतं की आर यू शुअर, विल यू पिकअप एव्हरी कॉल. तर त्यावेळी मी त्यांना क्षणाचे विलंब न करता सांगितलं तर हो सर. आणि ही खरी गोष्ट आहे. माझाच नाही तर आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे सगळे मोबाईल नंबर्स, डीजींचा सुद्धा नंबर पब्लिक डोमेनमध्ये असतो. आमचे DGP स्वतः
सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह असतात. ते अगदी रात्रीपर्यंत प्रत्येक ट्विटला, प्रत्येक पोस्टला, सिटिझनच्या असोत किंवा आसाम पोलीसच्याच लोकांच्या असो, एक छान ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम आमच्याकडे आहे. प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते आणि ती दखल परत आम्ही त्या सिटिझनपर्यंत पोहोचवतो, की एक फीडबॅक सिस्टम पण इथं आहे. त्याच्यामुळं म्हणजे आम्हाला इथं खूप चांगलं जनतेचं फीडबॅक एक मिळतोय. आणखीन एक गोष्ट मला खूप विशेष वाटली जेव्हा आपले डीजी बोलत होते आणि ते अभिमानानं सांगत होते की आमच्याकडे दारू पिलेल्याला आम्ही किंवा असे बिहेव केले, आम्ही त्यांना सेवेतून बडतर्फ केलेला आहे. ज्यांनी लाच घेतली आहे त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई केली. हा कायदा नेमका काय? हा फार महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही म्हणून. नाही, बघितलं तर हा कायदा काही नवीन नाही आहे. हे कायद्याचे ऑलरेडी आहेत, पण त्याची अंमलबजावणी आम्ही खूप कठोरपणे सुरू केलं करायचं. काय की आपल्याला जर एक पोलीस दल म्हणून जर आपल्याला लोकांना त्याची सेवा द्यायची असेल, आम्हाला जर त्याची स्वतःची इमेज जर आम्हाला आमच्या खाकी पोशाखाचे इमेज जर आम्हाला अजून चांगली करायची असेल तर घरातून अभियान सुरू झालं पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये काही ब्लॅक शिप्स असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची पावले उचलली. आमचे DGP साहेब आहेत, आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत, अत्यंत केअरफुली. आणि आपण मगाशी जसं म्हणलं की जनतेकडनं आम्हाला फीडबॅक मिळतो, इंटेलिजन्स मिळतो की अमुक पोलीस अधिकारी ड्युटीच्या वेळी दारू पिऊन त्या ठिकाणी होता. तर ते होतं काय की अशा काही लोकांच्यामुळं पूर्ण पोलीस दलाला एक बदनामीला समोर जावं लागतं. तर त्याचाच आम्ही थ्रेटला अपॉर्च्युनिटी घेत आम्ही कठोर कारवाई करत आहे. त्या कायद्यांची अंमलबजावणी कठोरपणे करत आतापर्यंत 88 लोकांना गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही सेवा बडतर्फ केल्या आहे. 500च्या वरती लोकांना आम्ही कंपल्सरी रिटायरमेंट घ्यायला सांगितलेले आहे, व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायला सांगितले. त्याचा एक मेसेज फक्त पोलीस दलातच नाही तर सगळ्या समाजामध्ये एक पॉझिटिव्ह म्हणून गेलेला आहे. आणखीन एक प्रश्न 1.5 वर्षापूर्वीचा आहे. साधारण आपणही इथेच होतात. महाराष्ट्रातले काही नेते इथे आलेले होते. त्यांना सुरक्षा द्यायचं सुद्धा काम तुमच्याकडेच होतं. त्यावेळचा काय प्रसंग होता? काय? नाही, आसाम पोलीस हे जसं आपण म्हणतोय प्रत्येकाला सुरक्षा देतं. प्रत्येकाला, फक्त देशातलीच नाही तर विदेशातलेही पर्यटक आमच्याकडे येत असतात. पर्यटकांची संख्या आता वाढत चाललेली आहे. जर टुरिझम विभागाची आपण आकडेवारी पाहिली तर मराठी टुरिस्ट आजीकडं जास्त वाढतील असं माझा प्रत्यक्षदर्शी अनुभव आहे. मला माझ्या मित्रांच्याकडनं पण विनंत्या येतात. कामाख्या देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात आणि जर त्याला आपण महाराष्ट्राच्या या राजकीय घटनांच्या पटलावरती पाहिलं तर कदाचित तसंच साम्य दिसून येत असेल. परंतु एक झालं की याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेला एक 51 शक्तिपीठापैकी जे एक मुख्य देवस्थान आहे त्याची ओळख झाली आणि लोक त्यामुळे इकडे येऊन आशीर्वाद घ्यायला लागले. पूर्ण कॅबिनेट आपलं इथं 2 वेळेला वर्तमान मुख्यमंत्री महाराष्ट्राचे इथं आले होते आणि त्यांना सुरक्षा म्हणजे देणं स्वाभाविकच आहे, कारण प्रत्येकजण आसाममध्ये वेलकम आहे. प्रत्येकाला सुरक्षा देऊ, आमच्या DGP साहेबांनी तसं प्रतिपादन केलेलंच आहे. बरं, तुम्ही कसं पाहत होता या सगळ्या घटनेकडे? महाराष्ट्राचेच म्हणून मी विचारतो. नाही, एक अधिकारी म्हणून पाहत होतो, एक न्यूट्रल अधिकारी म्हणून आम्ही पाहत होतो. आम्ही कुठलंही आव्हान असतं प्रत्येक गोष्ट आम्ही प्रोफेशनली त्याच्याकडे पाहतो. बरं, आता तुम्ही म्हटलात की गेल्या काही दिवसांमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. तुम्हाला असा अनुभव आहे का व्यक्तिगत की हे सगळं जे महाराष्ट्राचा कनेक्ट 1.5 वर्षापूर्वी इथे झाला, मुख्यमंत्र्यांच्या तोंडून कामाख्या देवीची महती पुढे आली, मग ते विरोधात काही लोकांनी केली, ह्या सगळ्याचा परिपाक या पर्यटनाच्या संख्यावाढीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो? नाही, तसं बघायला गेलं तर एक विशेष साम्य आहे. जवळजवळ 3000 किलोमीटरचं अंतर असताना सुद्धा मराठी आणि आसामीज संस्कृतीमध्ये, कल्चरमध्ये, भाषामध्ये, इव्हन खानपानामध्ये बरंचसं साम्य आढळतं आणि हे एक म्हणजे संशोधनाचा विषय. अख्ख्या जगामध्ये किती भाषांमध्ये मला माहिती नाही, पण आपल्या मातेला आई म्हणतात हे 2 भाषांमध्येच आणि मध्ये कितीतरी भाषा आहेत, कितीतरी प्रांत पडतात महाराष्ट्र आणि अगदी आपण टोक बघितलं गडचिरोलीचं असेल किंवा विदर्भातलं आणि इकडचं आमचं कोकराझारचं, या दोन्हीमध्ये कुठंच आई म्हणत नाही, इथं म्हणतात. भात म्हणतात जेवणामध्ये, असे बरेच शब्द आणि त्यामुळे हा कनेक्ट शिवकालीन सुद्धा होता. असं म्हणतात की इथं शिवाजी महाराजांचे काही दूत या ठिकाणी आले होते. इथले लासीत बरफुखान जे जनरल होते ते राजांना 8 वर्ष वयाने मोठे होते आणि शिवाजी महाराजांचं तर इथं ख्याती तेव्हापासूनच होती. त्यामुळे हा कनेक्ट काही नवीन असा नाही, त्याला एक उभारी आली. एक लोकांमध्ये एक पिक्चर असं होतं की या ठिकाणी दहशतवाद आहे, इकडे जाणं अवघड नाही, दळणवळणाची साधनं नव्हती वगैरे. आता ते सगळे सुकर झाले आणि त्या बॅकग्राऊंडवरती कोविड पण गेला होता आणि लोकांना पर्यटनाला एक नवीन इथं जागा मिळाली, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालं.
आणि राजकीय याच्यामध्ये ढवळून निघालं ते सगळं राजकारण. त्याच्यामुळे एक टुरिझमला आमच्याकडं ऑटोमॅटिक ॲडव्हर्टाइजमेंट मिळाली असं म्हणलं तर चुकीचं नाही ठरणार. आणि त्याच्यामुळे पर्यटक वाढले तिकडे, नक्कीच वाढले. बरं. काय साम्य आहे? तुम्ही आता थोडंसं सांगितलं, पण काही भाषातले शब्द किंवा काय आठवत आहेत का तुम्हाला आता? हो, म्हणजे आईपासूनच सुरुवात करतो आपण, नंतर आपण भात म्हणतो. दोन्ही भाषांचं ग्रामर आहे. आसाम पोलीसमध्ये आम्ही आत्ता 4 किंवा 5च लोक मराठी आहोत आणि मी दुसरा मराठी अधिकारी आहे. पहिले वैभव निंबाळकर माझे एक बॅच सिनियर आहेत. तर याच्या आधी हे साम्य आम्ही कोणाला माहिती नव्हतं, पण इथं आल्यानंतर आपल्याला कळतं की जे टेम्परामेंट असतं, एक स्वभाव जो असतो लोकांचा वागण्याचा, एक मृदू किंवा हॉस्पिटॅलिटीचा, पाहुणचाराचा, स्वागताचा, सणावारींचा, याच्यामध्ये अनेक सामान्य आपल्याला समानता दिसायला मिळते. जेवणामध्ये असतील, लोकांच्या मध्ये भाषण करण्याची आपली जी सुरुवातीची शैली असते की पाहुण्यांचा सत्कार, एक विशिष्ट शैली असते. तर या दोन्हीमध्ये म्हणजे प्रचंड साधर्म्य आहे. काय रिझन आहे माहीत नाही. इथं पण असे थोर संत होऊन गेलेले आहेत की ज्यांनी त्या काळी समाज मनाला व्यसन घालण्याचं काम केलेलं आहे. शंकराचार्य इथं आहेत आणि त्या सगळ्यांनी आपल्याकडे जशी संत परंपरा आहे तशी इथं होती. आणि कदाचित या दोन्हीमुळं इथं नेहमीच एक साम्य राहिलेलं आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न असे विचारतो, इकडच्या भाषेतला गोडवा आम्हाला, म्हणजे शब्द कळणार नाहीत, परंतु तुम्ही निश्चित शिकला असाल तर त्याचा गोडवा आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही जर एखादा आदेश द्यायचा असेल इथल्या भाषेमध्ये तर तो कसा देता? म्हणजे नाही, आधी मी सांगतो की इथल्या भाषेमध्ये एकही शिवी नाही. सगळ्यात जास्त शिवी मी कुठली असेल तर ते हंबल प्राण्याचे, कुत्र्या म्हणजे कुकुर. आणि हे खरं आहे, इथले कुठल्याच कठोर वाणी इथं नाही. कधी कुणाला इथं मी रागावून बोलताना बघितलेलं नाही. हे थोडंसं आजच्या महाराष्ट्राने शिकण्यासारखं असं मला वाटतं. आणि एकमेकांना अत्यंत प्रेमाने, सौंदर्याने बोलतात. लहान थोर मंडळी, त्यांना प्रत्येकाला तसं संबोधन असतं. जसं आपले ताई, अक्का, आपा, तसं प्रत्येकाला असं एक यथोचित असं संबोधन असतं. प्रत्येकाचा मान सन्मान केला जातो. अगदी आम्ही सुद्धा ज्यावेळी मला दहशतवाद्यांची इंटरव्ह्यू करण्याचा बऱ्याच वेळा प्रसंग आला, चोरांशी आला, आमच्या पोलीस शिपायांशी आला, कठोरपणे वागण्याचा पण संदर्भ आला. पण त्यावेळी जरी आपण कधी कधी रागाचा पारा थोडाफार चिडलेला असेल तरी अभद्र भाषा ही कधीही तिथली खाली जात नाही समाजाची. आणि त्यामुळे मग आपण त्यांना तुम्ही म्हणजे आपणही असं म्हणूनच इथं बोललं जातं. अरे तुरी याची भाषा इथं नाही. आणि गर्वाची भाषा इथं अजिबात चालत नाही. ते इथनं खूप चांगलं असं आम्हाला वाटतं. थोडंसं ऐकवाल? नहीं, अपना लोग यहाँ अहिले बहुत भाल लगे एनेको संबंध होबो लगे. मराठी आमार संस्कृति और अखोमर संस्कृति यात बहुत साधर्म्य আছে সেইকাৰণে এনেকুৱা কিন্তু আমাৰ মানুহক আমি জনাই দিব লাগে. আজি লোকে আমি এইটো লুকাই ৰাখিছোঁ, কিন্তু লাহে লাহে কৰি আমি সব মাৰাঠী নাই বান্ধৱ গোটেই ভাৰতবৰ্ষক আৰু ভাৰতৰ বাহিৰৰ যিমানৰ মানুহ আছে তেখেতসকলক আমি ইয়াত আমন্ত্ৰিত কৰিব বিচাৰোঁ. আমাৰ পৰ্যটন আগবাঢ়ি যাওক, অসম এক উন্নত দেশ হোক, हे माँ कामाख्यार प्रति कामना থাকিব. काय होतं एका वाक्यात? सार होतं की सगळ्यांनी इथं यावं, पर्यटनाला आमच्याला चालना द्यावी, शांती जावी, अशी मा चरणे, कामाख्याची चरणी मी प्रार्थना सगळ्यांसाठी केली. यातला एक शब्द महत्वाचा आहे की आमच्या आसाममध्ये यावं, आणि ही मराठी असून सुद्धा आसामला आपलं म्हणतात, साहजिकच आहे, त्यांचं ती कर्मभूमी आहे. मात्र निश्चित अभिमान आहे की एक मराठी अधिकारी आसाममधली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करतोय आणि यश देखील मिळतंय. तुम्हाला डीजी होण्यासाठी एबीपी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, आसाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.